स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई, घरफोडी करणारा इसम जेरबंद, एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 8/12/2025 रोजी 5:30 वाजता ते दिनांक 9/12/2025 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांचे घरास कुलूप लावून परगावी गेले होते। गावावरून परत घरी आल्यानंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले असल्याबाबत कवठेमहाकाळ पोलीस ठाणेच अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। त्याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते। नमूद पथकाने बातमीप्रमाणे तानंग फाटा परिसरामध्ये ग्रे कलरचा टी शर्ट घातलेल्या संशयित फिरणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता एक इसम तानंग फाटा येथे दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने आपले नाव प्रवीण विठ्ठल निकम वय 32 वर्ष, राहणार कुची, तालुका कवठेमहाकाळ, जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले। त्याचे 2 पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये वरील प्रमाणे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 7,80,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। सदर सोन्याचे चांदीचे दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचे कुची गावातील नातेवाईक फिर्यादी हे बाहेर गावी जाताना त्यांच्या घराची चावी ज्या ठिकाणी ठेवतात ती जागा माहीत असल्याने 3 ते 4 दिवसापूर्वी फिर्यादीच्या घराचे चावीने कुलूप काढून घरात प्रवेश करून सदरचे सोन्याचे दागिने चोरी केले असल्याचे सांगितले। सदर आरोपी व मुद्देमाल कवठेमहाकाळ पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कवठेमहाकाळ पोलीस करत आहेत।